काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मधुसूदन नडे. आणि आपण राहायला कुठे आहे सर? मी गंगानगर हडपसरच्या पुढे आहे. हां, गंगानगरला. आणि आपलं वय किती आहे सर? माझं 63 चालू आहे. 63 चालू आहे. आपल्याला कुठला आजार जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज नाही? असं कुठलाच आजार नाही? सुदैवाने काही नाही. सुदैवाने असं काही नाही. सर आता मला एक सांगा, तुम्हाला किती दात नाही आहेत टोटल? जवळजवळ 50% नाही आहे. 50% नाही आहेत. आणि बाकी 50%ची काय अवस्था आहे? हे सगळं लावलेले आहे. तर आता आपण एक फुल माउथ इम्प्लांट सर्जरीसाठी तुम्ही इथे आलाय. तर तुम्ही ही जी सर्जरी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची कशी तयारी केली? तुम्ही कसं डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं ज्याच्याकरून तुम्हाला विश्वास होत गेला की आपण हे आता करायला पाहिजे? हां, तर ते फेसबुकला ॲड बघून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते म्हणाले होतं. मी म्हणालो 5 दिवसात कसं काय होते, होतंय आम्ही करतोय. म्हटलं ठीक आहे, बघूया, करूया. मग तुम्हाला त्यांचा कसा विश्वास झाला? म्हणजे फेसबुकवर आपण भेटणे आणि असं परत आलो होतो एकदा इथे. एकदा सगळी माहिती घेऊन गेलो. म्हणाले ठीक आहे, करूया. चला करूया. मला असं विचारायचं आहे की सर्जरी करण्यासाठी तुम्ही काहीतरी पॅरामीटर्स ठरवता की बाबा मला सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांचं नाव, किंमत, असं काय तुमच्या मनात होते की आपण सर्जरी करण्यासाठी आपण हे? नाही, तसं काय नाही. मी बघत होतो की कोणी आहे का रिलायबल पर्सन. हां, मग फेसबुकवरती 2-3 ठिकाणी मी कॉन्टॅक्ट पण केलं. पण त्यांचं जे प्रोसेस होती ते जरा ठीक नव्हती. म्हणजे वेळ लागणार होता वगैरे, पैसे जास्त होते. मग इथं बघितलं तर हे म्हणाले 3 ते 5 दिवसात सगळं होतं आहे. ठीक आहे, तसं असं होत असेल तर मग चांगलंच आहे म्हणून आलो आहे. काय अपेक्षा आहे सर तुमची सर्जरी नंतरची? काय अपेक्षा आहे सर्जरी झाल्यानंतर? जे काय नॉर्मल आहे आता, जे काय रिमूव्हेबल आहे ना माझ्याकडे, तर ते मग ते किटकिट निघून जाईल. चर्मण व्यवस्थित होईल. चर्मण ठीक होत नव्हतं. मोठे मोठे कण राहायचे. म्हणजे दातांचं काम आतड्यांना करावं लागायचं. सरांना आपण सरांची स्माइल दाखवूया. कारण की सर आता 10 वर्ष तरुण झालेले आहेत. मिरर घ्या सर, बघा सर. गुड. एकदम नैसर्गिक सोबत सुंदर, जसे ओरिजिनल दात असायला पाहिजे आणि जसे ते तुमच्या चेहऱ्याला सूट होतील अशा पद्धतीची तुमची स्माइल केल्यानंतर ते कसे दिसतील याचा सगळा अभ्यास करूनच आपण तुमच्यासाठी ते स्पेशली डिझाईन केले आहे. फक्त आज 1 आठवडा तुम्हाला जीवेला वेगळं वाटेल. इतके दिवस मोकळं होतं ना, आणि आता ते वेगळं वाटेल तुम्हाला. तर ते तुम्हाला वेगळं वाटेल, पण तुम्ही एन्जॉय करणार. एन्जॉय करणार. छान काम केलं. गुड. आणि सर जी दातांची क्वालिटी आपण दिली आहे ना, ती आतापर्यंत जी बेस्ट क्वालिटी अवेलेबल जी आहे डेंटिस्ट्रीच्या याच्यामध्ये, तीच क्वालिटी आपण देतोय सगळ्या पेशंटला. असं नाही करत आहे की तुम्हाला क्वालिटीमध्ये आपण कुठे कॉम्प्रोमाइज करत आहे, कुठेच नाही. ही बेस्ट क्वालिटी आहे आता सध्या. बाहेर आला आहे की नाही? असं थोडंसं तुमच्या चेहऱ्याला बघा एक सपोर्ट आलेला आहे. सपोर्ट आहे. त्यामुळे तुम्हाला असं एक वय जे आपलं दात नसल्यामुळे जे जास्त दिसतं, म्हणजे हे तुमचं आता ऍक्च्युअल वय आहे दिसण्याचं, पण दात नसल्यामुळे ते वय 10 वर्ष जास्त वाटतं. ते आता तुम्ही 10 वर्ष स्वतःला असं यंग समजणार. आणि हे फक्त दातच नाही तर तुम्हाला एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन मिळतं.
छान. खूप छान. तुमच्यासारखी खूप अशी आहेत पेशंट म्हणण्यापेक्षा अशी लोक की ज्यांना दात नाही आहेत, त्यांना तुम्हाला काय सांगता येणार? हे करून घेतलं तर उत्तम आहे. इतर ठिकाणी आहे ना पैसेही जास्त लागतात आणि वेळ पण जास्त लागते. त्यामुळे इतर जरा व्यवस्थित आहे की 5 दिवसात जास्तीत जास्त 5 दिवसामध्ये तुम्ही सर्व काही म्हणजे इम्प्लांट बसवून दात बसवून मोकळं केलं, त्याबद्दल प्रॉब्लेमच नाही काही. आणि मनातली जी भीती होती आधी, शस्त्रक्रियेच्या आधी भीती होती, जाऊ शकते पेशंटची, भीती बाळगण्याचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही. एकदम सोपी क्रिया आहे, सोपी शस्त्रक्रिया होती आणि मला तरी काही वाटलं नाही तसं की काही प्रॉब्लेम येईल असं वाटतच नाही. डॉक्टर मनीष विषयी तुमचं काय मत आहे सर? अरे एकदम फर्स्ट क्लास माणूस आहे. दोघेही भाऊ एकदम फ्रँक काम करतात, कामही व्यवस्थित आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण जर डॉक्टर मनीष तुम्हाला ऑनलाईन भेटले, मग ऑनलाईन फेसबुकवर भेटलं, मग तुम्हाला कसा विश्वास कसा झाला? म्हणजे फेसबुकवरती बघितलं, मग कॉन्टॅक्ट केलं, त्यांना मेसेज केला पहिल्यांदा, तर ते म्हणाले ठीक आहे, होतंय सगळं व्यवस्थित. मी म्हणते एक दिवशी भेटायची इच्छा आहे. ते म्हणले या रविवारी आलो. मग आलो, भेटलो, ते म्हणले सर्व सांगितलं प्रोसिजर, त्यांनी समजून सांगितलं व्यवस्थित आणि मग म्हणलं ठीक आहे करूया. तर मग तुम्हाला विश्वास कसा बसतो? म्हणजे ऑनलाईनवर भेटलेल्या माणसांवर आपण विश्वास नाही ठेवत. तुम्ही एवढी मोठी शस्त्रक्रिया केली तर तुम्ही काय पाहिलं की असं विश्वास ठेवण्यासारखं तुम्ही एवढी मोठी शस्त्रक्रिया त्यांच्याकडून करून घेतली? व्यक्ती बघायचं असतं ना, व्यक्ती. आणि इथं सगळं सेटअप सगळं बघितलं मी, मशिनरी वगैरे व्यवस्थित लावलेली आहे, सगळे सुटसुटीत सेवा आहे. म्हणलं ठीक आहे, चला बघूया, करून घेऊया. खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे. बरोबर आहे, खूप खूप धन्यवाद. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद.